कमलाक्का काय बोलतीये तू? ए हिथं कुठल्या बी सामानाला हात लावायचा नाही हा? चल निघ कमलाक्का, सोड मला. चल. कमलाक्षार काय झालं? अगं मंदिर आहे, काय गालवा लावलाय? आजूबाजूला कोण नाही बघितलं आणि देवळात शिरल्या. आता देवळातलं पैसा चोरायचं असतील. अगं कमलाक्का काय बोलतेयस तू? मी फक्त देवाचं दर्शन घ्यायला आले होते. अगं नैवेद्य दाखवत होते मी. अगं पण काय गरज आहे असलं करायची? कशाला साळसूतपणा करायचा राणी? अगं खरं तुझ्यासारख्या पुरीला ना पायरी चढू नाही दिली पाहिजे मंदिराची. पण तुला कळतच नाही, त्याला आम्ही तरी काय करणार? हो हो बरोबर आहे, गजाभाऊनी कमलाक्काचं बरोबर आहे. तुम्ही का बोलताय हे सगळं? मी असा काय मोठा गुन्हा केलाय की तुम्ही मला ही शिक्षा देताय? या मन काय गुन्हा केलाय? एक तर इंद्रा साहेबांचं घड्याळ चोरलीस, वर आणि हे तोंड घेऊन फॅक्टरीत आलीस. तुला लाज कशी वाटत नाही का? हा, आता घड्याळ चोरलीस, नंतर देवळातला पैसा बी चोरशील. आणि उद्या आमच्या घरावर दरोडा घालशील, दरोडा. ते काय नाही, हिजा काहीतरी बंदोबस्त करायला लागतोय. हो हो आत्ताच्या आत्ता तिला बाहेर काढा, हाकलून द्या तिला. काढा बाहेर. कमलाक्का बघत काय बसली? हाताला धरून बाहेर काढ. चला. तुम्ही सगळे माझं ऐका. हे बघा, माझ्यावरती हे सगळे खोटे आरोप झाले. मी काही नाही केलं. मी नाही चोरलं इंद्रजित सरांचं घड्याळ. माझ्याकडून ते चुकून हरवले. अगं कमलाक्का, मी फक्त देवाचं दर्शन घ्यायला आले होते. अगं नैवेद्य दाखवायला आले होते मी. मला माझ्या बाप्पाला भेटू दे. अगं मी आजपर्यंत एकही संकष्टी चुकवली नाही. हे पाप माझ्याकडून नको घडू देऊ. त्याला माहितीये मी निर्दोष आहे. मला एवढं नैवेद्य दाखवू द्या. माझ्यावरचे आरोप अजून सिद्ध झाले नाही तो.